नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. मनोज जरांगे पाटील उपोषण संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असून त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचा समावेश आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर माध्यमासमोर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नाही, आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषण त्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असा मला विश्वास आहे.